नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, 2025 ची राज्यसेवेची पूर्व परीक्षा 9 नोव्हेंबरला पार पडली. आता जे शुद्धीपत्रक आलेलं आहे ते एमपीएससी राज्यसेवा 2025 च्या जाहिराती रिलेटेड आहे. यामध्ये महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ऑलरेडी वॅकन्सी 2025 ला सुद्धा आलेल्या होत्या. आता त्या वॅकन्सीज डबलपेक्षा जास्त करण्यात आलेल्या आहे. गुड न्यूज आहे, ज्यांनी 9 नोव्हेंबरची एक्झाम दिलेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी. आता या मार्कांनुसार तुमचा कट ऑफ डिसाईड होणार आहे. लक्षात घ्या, दुपटीपेक्षा जास्त जागा वाढल्या, त्या सर्व जागा मी रिव्हील करणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये माझ्या सोबत राहा बनून. आणि दुसरी गोष्ट एक आणखीन काय, तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी जागा आल्या, पण या विद्यार्थ्यांना आता पूर्व परीक्षा देता येणार आहे का? नाही, ती ऑलरेडी होऊन गेली. ज्यांनी पूर्व परीक्षा दिलेली आहे, मग कोण दिली? इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची तर रेग्युलर ॲडव्हर्टाइजमेंट नसते. जे राज्यसेवेची तयारी करतात मुलं, त्यांनीच राज्यसेवेची पूर्व परीक्षा दिली. आता त्याच्यातच जे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहे ते पुढे इलिजिबल असणार आहे, ते मेन्ससाठी अप्लाय करू शकता. पण आता पूर्व परीक्षा द्यायची संधी गेलेली आहे, राईट? तर बघू आपण सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांसाठी मेन गुड न्यूज काय. तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीची ही जी बॅच आहे लाईव्ह फॉर्मॅटमध्ये आहे. मेन्सची बॅच आहे, लाईव्ह फॉर्मॅटमध्ये आहे. ज्या विद्यार्थ्यांना आता खूप सारे विद्यार्थी नव्यानं प्री क्लिअर होणार, म्हणजे रिझल्टच यायचा राहिला, पण भरपूर विद्यार्थी आता प्री क्लिअर होणार आहेत. त्यामुळे चांगली संधी आहे, राईट? तर ही बॅच लाईव्ह फॉर्मॅटमध्ये आहे. एकच विषय झाला, दुसरा विषय चालू आहे. त्यामुळे आताही तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. आणि महाराष्ट्रात सर्वात कमी फीज म्हणजे 9,999 रुपये प्लस जीएसटी मध्ये ही बॅच तुम्हाला अवेलेबल असणार आहे, राईट? एक्सक्लुझिव्हली एमईएस साठी डिझाईन केली गेलेली आहे. त्याचसोबत पूर्ण सिलेबस तुमचा मेन्सच्या अगोदर कंप्लीट केला जाईल. त्याचसोबत एक्सपर्ट फॅकल्टी आहेत. ओके, अंकित जैन सर, त्यानंतर अभिषेक महाले सर आणि मी स्वतः, आम्ही त्या बॅचमध्ये शिकवतोय. त्याचसोबत कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सिरीज सब्जेक्ट वाईज फुल सिलेबस असणार आहे. तुम्हाला आन्सर रायटिंग कशी केली गेली पाहिजे याबद्दल सुद्धा प्रॉपर गायडन्स केलं जाणार आहे. रेग्युलर आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस सेशन्स तुमचे असतील. त्याचसोबत या बॅचमध्ये आपण एमईएस, ईएसई, आयएएस, आयएफएसचे क्वेश्चन कव्हर करणार आहोत. त्यामुळे सर्वांनी आपल्यासोबत जुडायचं आहे. आणि आजच आपला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. स्पेसिफिकली एक्सक्लुझिव्हली एमईएस साठी तो ग्रुप मी बनवलेला आहे. एमईएस मेन्स साठी तो ग्रुप लगेच तुम्ही जॉईन करून घ्यायचा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये अवेलेबल होईल, राईट? आता बघा, नवीन बॅच ही 2 जानेवारी 2026 म्हणजे जस्ट आत्ताच चालू झाली, 2-4 दिवसापूर्वी. क्लिअर? त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये जॉईन करू शकता, राईट? आता येऊ आपण मुख्य जी 2025 ची आपली ॲडव्हर्टाइजमेंट होती. किती पदासाठी आलती? तर 385 पदासाठी ही जाहिरात आलेली होती. याच्यामध्ये सामान्य प्रशासन विभागाचे 127, वन विभागाचे 144 आणि सार्वजनिक बांधकाम स्थापत्य अभियांत्रिकी सेवा 114 जागा आलेल्या होत्या. आता याचं शुद्धीपत्रक येऊन या जागा कुठपर्यंत गेल्या हे जागा बघा. 114 तुमच्या होत्या. ओके, सहाय्यक कार्यकारी अभियंता स्थापत्य गट च्या 28 जागा, सहाय्यक अभियंता श्रेणी अ स्थापत्य गट अ 86 जागा. क्लिअर? हे जुनी ॲडव्हर्टाइजमेंट. आता शुद्धीपत्रक आलेलं आजच 8 जानेवारीचं. याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 601 वॅकन्सीज आहेत. किती आहेत? 601 वॅकन्सीज आहेत. तर मग आपली सिव्हिल इंजिनिअरिंगच्या किती वॅकन्सीज झाल्या? 296. पहिले किती होत्या? 114. 296 मायनस 114 किती वाढल्या रे मित्रा? दुपटीपेक्षा जास्त. दुपटीपेक्षा जास्त. 114 चे 228 दुप्पट होतात. 182 जागा वाढल्यात. आता याच्यात तुम्ही विचार करा किती विद्यार्थी होणार? 4-5 हजार विद्यार्थी तुमची प्री क्लिअर होणार आहे. त्यामुळे संधी आहे आणि राहिलेल्या टाइमामध्ये तुमचं एमईएसचं प्रिपरेशन पॉसिबल आहे. क्लिअर? आता या 28 जागा तशाच आहेत. सहाय्यक कार्यकारी अभियंता. त्यानंतर ह्या 86 जागा जशाला तशा आहेत. सहाय्यक अभियंता श्रेणी 1, राईट? त्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 2, राईट? श्रेणी 2 च्या गट ब च्या किती? 182 जागा वाढल्या. अनुसूचित जातीसाठी 16 आहे, अनुसूचित जनजातीसाठी 6 आहे, विजेसाठी 6 आहे, एनटीबी साठी 6 आहे, एनटीसी साठी 3 आहे, ओके, एनटीडी साठी 2 आहे, इतर मागास वर्ग ओके 9 आहेत, ओके, एसबीसी साठी 7 आहेत,
त्यानंतर SEBC साठी 18 आहेत. ओके, EWS साठी 26 जागा आहेत. एकूण आरक्षित पदे किती आहेत? 99. राखीव आहेत 86. तर अशा 182 जागा वाढल्या. विचार करा, टोटल म्हणजे ए ग्रुप बी च्या सर्व जागा येऊन ऍड झाल्या. 182 जागा वाढणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. क्लिअर? आजच तो ग्रुप जॉईन करा. तुम्हाला फ्रेश स्टार्ट जर करायचं असेल ना, तुम्ही इग्नाइट सोबत फ्रेश स्टार्ट करू शकता. आम्ही तुम्हाला गाईड करायला आहोत. अंकित सर, महाले सर 100% तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. ते 100% देणार आहे. क्लिअर? त्यामुळे एवढ्या चांगल्या जागा वाढल्या असतील तर ही संधी सोडायची नाही. क्लिअर? त्यानंतर विद्युतवाल्यांच्या 11 जागा ऍड झालेल्या आहेत. क्लिअर? बाकी आहेत बऱ्याचशा जागा. ओके, या जागांचा आता आपण सध्या तरी काही हे करू नये. तुम्हाला काही स्पेशल अप्लाय करायची गरज नाही, काही नाही. जे इलेक्ट्रिकल वाले आहेत 1 जुलै 2025 पर्यंत तुमचं जनरलसाठी 38 आणि रिझर्व्हसाठी 43 वर्ष एज लागतं. ओके, तुम्हाला करायचं काय? BTech इलेक्ट्रिकल पॉवर, त्यानंतर पॉवर सिस्टम, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर आणि इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स हे आहेत. काय करायचं आहे इलेक्ट्रिकल वाल्यांनी? तुम्ही फॉर्म भरलेला आहे. ओके, तुमच्या MPSCच्या प्रोफाईलमध्ये माय अकाउंटमध्ये जायचं. तुम्ही तिथं दिसतात कुठले कुठले फॉर्म भरलेला. व्ह्यूज मध्ये जायचं. व्ह्यूज मध्ये गेल्यानंतर चेक इलिजिबिलिटी करायचं. व्ह्यूज मध्ये जाऊन रिचेक इलिजिबिलिटी करायचं आणि तुम्ही मेनसाठी अप्लाय करायचं. बस. नाही तर पहिले संवर्ग तुमचे कन्सिडर होणार, नवीन वाला इलेक्ट्रिकलचा कन्सिडर होणार नाही. पुन्हा सिव्हिल वाल्यांसाठी सांगतोय, हे एवढी चांगली संधी आहे तुम्हाला. या संधीचं सोनं करायला विसरू नका. आमच्या सोबत जुडा. आता जो MESचा ग्रुप केला ना, त्यामध्ये प्रत्येक गोष्टीचे अपडेट मी तुम्हाला देत जाणार आहे. पेपर कसा लिहिला गेला पाहिजे या सर्व गोष्टींबद्दलचं गायडन्स तुम्हाला त्या बॅच मध्ये नक्की मिळणार आहे. त्यामुळे आजच इग्नाइट अकॅडमी सोबत कनेक्ट व्हा. थँक्यू सो मच गाइज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.